नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। भाजपचे महाविजय अधिवेशन शिर्डीत पार पडले। यावेळी देवेंद्र फडणवीसांनी श्रद्धा आणि सबुरीवर विश्वास ठेवल्यामुळेच भाजपला मोठे यश मिळाल्याचे सांगितले। भाजपसाठी ही श्रद्धा आणि सबुरी ठीक आहे, परंतु विरोधी पक्षांना या मंत्राचा जप करणे कठीणच दिसते। विशेषतः राहुरी ठेवणे त्यांना कितपत शक्य होईल याबद्दलच शंका आहे। विरोधक मध्ये सबुरीवर श्रद्धा नसल्याची कल्पना असल्याने भाजप नेतृत्व सध्या शांत आहे। आपण काहीच करायचे नाही, जे काही करायचे ते विरोधी पक्षातील लोकच करतील अशी सध्या तरी भाजपची भूमिका दिसते। भाजपच्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारला कोणताही धोका नाही। केंद्रात फार तर नितीश कुमार काही गडबड करू शकतात, परंतु त्यांच्या आघाडीतून बाहेर पडल्याने सरकार संकटात येणार नाही। राज्यातील सरकारच्या स्थिरतेचा तर काही प्रश्नच नाही, त्यामुळे पुढची 5 वर्षे भाजपला काळजी नाही, परंतु ही 5 वर्षे विरोधी बाकावर बसून ती लढण्याची काय चिंता मात्र विरोधी पक्षातील नेक खासदार आमदारांना लागली आहे। शरद पवार गटाच्या बैठकीत तर अनेक पदाधिकाऱ्यांनी आपण सत्तेत सहभागी व्हायला हवे, एकतर रालोआत सामील व्हावे किंवा अजित पवारांच्या पक्षात विलीन व्हावे अशी उघड मागणी केली आहे। सध्या त्यांना शांत राहण्यास सांगण्यात आले असले तरी हे लोक किती काळ शांत राहतील, किती काळ सबुरी दाखवतील हा प्रश्न आहेच। तिकडे उद्धव ठाकरेंनाही पुढची काळजी लागली आहे। सध्या जरी पुढची वाटचाल स्वबळावर अशी घोषणा त्यांनी केली असली तरी रोजच्या गडतीने ते देखील काळजीत आहेत। चंद्रकांत खैरेंनी तर भर सभेत कार्यकर्त्यांनी सोडून जाऊ नये म्हणून त्यांना थेट दंडवत घातली। एकूण काय तर आपले दिवस पुन्हा येतील ही श्रद्धा विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमी दिसत आहे, आणि या श्रद्धेला फळ येण्यासाठी जी सबुरी दाखवावी लागते तिची तर खूपच उणीव जागवत आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।